विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. 45 डेज स्टडी प्लॅन का देतोय मी? कशासाठी देतोय? अतिशय महत्वाचं आहे बरं का, लक्षात घ्या. काय माहितीये का, की ह्या उरलेल्या दिवसात जर आपण प्रॉपर प्लॅननं अभ्यास केला, तर यश नक्की मिळेल. पण जर प्लॅन नसेल, चुकीची स्ट्रॅटेजी जर वापरली, तर हे दिवस जर वाया गेले, तर संपलं सगळं. पहिल्यांदा मी एक्सप्लेन करतोय बाळांनो तुम्हाला, की 45 डेज ओके मी म्हणलंय, मग परीक्षेला फक्त 45 दिवस उरलेत का? नाही. परीक्षेला 45 पेक्षा जास्त दिवस अवेलेबल आहेत. ह्या डिसेंबरमधले, जानेवारीमधले, फेब्रुवारीमध्ये पण 20 दिवस आहेत आपल्याकडं. पण आपण असं कन्सिडर करूया, की काही दिवस ते प्रिलिम एक्झाम, बोर्डचे प्रॅक्टिकल ह्यामध्ये निघून गेलेत. हे जाऊन देखील आपल्याकडे 45 दिवस असणार आहेत. मग या 45 दिवसामध्ये एक जबरदस्त प्लॅन तयार करूया आपण. करूया तयार? बरं. या 45 दिवसात आपल्याला अभ्यास कुठल्या विषयांचा करायचा आहे बघा. आपल्याला फिजिक्स करायचा आहे, केमिस्ट्री करायचा आहे, मॅथ्स करायचा आहे. काही मुलांचे दोन्ही ग्रुप असणार आहेत. त्यांना बायो करावं लागेल. ठीक आहे. एवढं झालं. त्याचबरोबर इंग्लिश करावं लागेल. मराठी असेल, नाहीतर काही लोकांचा सी-एस किंवा आय-टी, जिओग्राफी, टेक्निकल, बायफोकल सब्जेक्ट असतील. करावं लागेलच ना या विषयांचा अभ्यास. म्हणजे 1, 2, 3, 4 एखादी लँग्वेज 5 5च विषय आहेत बाळा. तसा विचार केला तर. हे सी-एसची काळजी करू नका रे. 100 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. टेक्निकल वाल्यांना बहुतेक 120 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. तुम्ही इथंच पास झालाय, तेव्हा त्याचा तणाव घेऊ नका. मी दरवर्षी बघतो मुलं 2 वर्ष सी-एसला हात लावत नाहीत आणि परीक्षा जवळ आली की येतं टेन्शन. टेन्शन, डिलीट शब्द. पास झालेला आहे, थोडंफार करावं लागेल. आपण स्ट्रॅटेजीमध्ये त्याला वेळ देणार आहे ना. आय-टीच्या मुलांचं काय? एम-सी-क्यूज असतात. कुणीही 90च्या खाली येतच नाही आत्तापर्यंत. मग तुम्हाला कसे काय मार्क पडतील? तुम्हाला पण चांगलेच मार्क पडणार आहेत लक्षात घ्या. बरं मग विषय 5 आहेत. हं, आणि 45 दिवस आहेत. मग एका विषयाला 9 दिवस वेळ आहे की. मग एक काम करूया. फिजिक्सपासून स्टार्ट करूया आणि सलग 9 दिवस आपण फिजिक्स करूया. आहे का योग्य स्ट्रॅटेजी? तसं जर केलं तर मी पहिले 9 दिवस फिजिक्स करेन, पुन्हा 9 दिवस केमिस्ट्री करेन, 9 दिवस मॅथ्स करेन, 9 दिवस एखादे बाकीचे सब्जेक्ट करेन. ओके. काय होईल त्यानं? काही होणार नाही. कंटाळून जाल एकच सब्जेक्ट घेऊन. मग रोज 2-2 सब्जेक्ट घेऊया का? कशी वाटते स्ट्रॅटेजी? काही उपयोग नाही. मग चला 3 सब्जेक्ट हां, मी तुम्हाला सांगतो या स्टेजला कुठला एखादा विषय बाजूला ठेवूच नका रे. मला एक मुलगा भेटायला आला होता. बारामतीवरून आले होते पालक त्याचे त्याला घेऊन. बारामतीत कुठल्यातरी तो अकॅडमीत होता. मेन पॉइंट काय माहितीये का? तो काय म्हणला माहितीये का, की "सर मला ना फिजिक्स, केमिस्ट्री जमतच नाहीये. म्हणून मी महिनाभर मॅथ्स केलं नाही." मी त्याला म्हटलं, "अरे बाळा काय सांगतोयस तू?" तो काय म्हणला, की "मॅथ्स जमतो मला बऱ्यापैकी. म्हणून मॅथ्स मी करतच नाही आता. मला जमतं बऱ्यापैकी. पण फिजिक्स, केमिस्ट्री जमत नाही ना, म्हणून मी फिजिक्स, केमिस्ट्री करतोय." चुकीची स्ट्रॅटेजी. मी त्याला काय केलं, इमिडिएटली मॅथ्स मधला एक फॉर्म्युला विचारला इंटिग्रेशन मधला. नाही सांगता आला. तो काय म्हणला, त्याची रिव्हिजन जरा केली नाही ना. चुकलं ना इथंच. इथंच चुकला तो. मग इथं मी तुम्हाला सगळ्यात बेस्ट एक स्ट्रॅटेजी सांगतोय. बघा ती आहे, मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, ती स्ट्रॅटेजी आहे 2 तासाची स्ट्रॅटेजी. खुश होऊ नका. मग तो 2 तास अभ्यास रोज करायचा असं म्हणणार नाहीये मी. 2-2 तास अभ्यास करायचे आहेत. 2-2, 2-2 तासाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. पुन्हा ते वाढवून तुम्ही 3 तास करा. पण इनिशियली 2 तास. 2 तासात 0 डिस्ट्रॅक्शन पाहिजे. कारण जर डिस्ट्रॅक्शन काहीच नसतील, तर कॉन्सन्ट्रेशन हायर लेव्हलला असणार आहे. इन्फिनिटी लेव्हल असेल कॉन्सन्ट्रेशन तुमचं. जर 0 डिस्ट्रॅक्शन असेल तर म्हणूया आपण. डिस्ट्रॅक्शन कमीत कमी पाहिजेत मला. स्क्रीन टाईम कमी करा हो तुमचा. एका पोरानं कॉमेंट केलं, की 9 तासाचा स्क्रीन टाईम आहे म्हणे. म्हणजे थोडक्यात 9 तास तो सोशल मीडियावर असतो म्हणे. हे करतोय 9 तास. काय करतो 9 तास? वेळ नाही आपल्याकडं. त्याला करायचं ते करू दे. आपण तिकडे वेळ घालवायचा नाहीये. 0 डिस्ट्रॅक्शन. ओके. 2 तासात करायचं काय तुम्हाला सांगतो. फिजिक्स घ्या. काय करायचंय? आपलंच चॅनल आहे लक्षात घ्या. सह्याद्री ट्युटोरियल्स. पहाटे 5 वाजता व्हिडिओ आलेला असणार आहे. डेली येतोय. आजपासून सुरुवात करा. पहिला पाठ अगोदर बघा. तर 10 क्वेशन्स तुम्हाला दिलेले असणार आहेत. मग पहिल्यांदा तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीलाच फिजिक्स करायचे आहेत. ओन्ली 10 क्वेशन्स करायचे आहेत लक्षात घ्या. 1.5च तासात 1 तास आणि 30 मिनिटात हे 10 प्रश्न व्हायलाच पाहिजेत. मी डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश असले ईझी प्रश्न देतोय तुम्हाला. तुम्ही केलेलेच प्रश्न केले तर चालतील का? दुसरं, "अरे असं कसं? असं कसं?" एवढंच करणार आहे का तुम्ही? बरं मी दिलेले सगळे प्रश्न केले तर पैकीच्या पैकी पण मार्क पडतील. तुम्हाला चालेल का? सांगा मला पैकीच्या पैकी मार्क.
पाहिजेत ना पैकीचे पैकी मार्क? मी दिलेले प्रश्न करा रे बाळांनो, पण मी रोज देणार आहे. ते वाढत जाणार आहे. त्याची रिव्हिजन पण तुम्हाला करायची आहे. त्यासाठी शॉर्ट नोट्स तयार केल्या पाहिजेत. म्हणून तर मी सांगतोय 2 तासाच्या स्ट्रॅटेजीमध्ये 1.5 तासातच हे प्रश्न संपवायचे आहेत आणि उरलेल्या अर्ध्या तासात रिव्हिजन. पहिल्या दिवशी त्याच प्रश्नांची करा. पण दुसऱ्या दिवशी 20 प्रश्नांची रिव्हिजन होणार आहे. तिसऱ्या दिवशी 30 प्रश्नांची रिव्हिजन होणार आहे. आणि सांगू का 10 दिवसात एक्सपर्ट होणार आहे तुम्ही. 100 प्रश्न तुम्हाला येतायत. मी तुम्हाला सांगू का 3 महिन्यापूर्वी मी एका मुलाला YouTubeवर इथं माझ्याबरोबर उभा केलं होतं. त्याचं आडनाव वागडोळे होतं लक्षात घ्या. तणावात होता तो. रडायचा. टेन्शन आलं त्याला. त्यावेळेस मी त्याला व्हिडिओत घेतलं होतं आणि विचारलं होतं, की "काय तुमच्या मनातील प्रश्न मला सांग." तर त्याच्या प्रश्नाची उत्तर मी YouTubeवर दिली होती लक्षात घ्या. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नका बघू शोधू. मी सांगतो, मी त्याला फक्त कॉन्फिडन्स दिला होता. आणि आज मी सांगतोय तुम्हाला, की तो मुलगा संध्याकाळी जेव्हा स्टडीला येतो, तेव्हा ऑफलाईनच्या माझ्या सगळ्या मुलांचा रात्री फक्त मुलं बरं का. मुलींना तो शिकवत नाही लक्षात घ्या. फक्त त्याचे मित्र असतात त्यांना तो सगळ्यांना ऑर्गॅनिक शिकवतो फळ्यावर. एवढ्या लेव्हलला त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय. बरं या लेव्हलला सगळ्यांचा कॉन्फिडन्स येणार आहे. फक्त तुम्हाला ही स्ट्रॅटेजी प्रॉपर फॉलो करायची आहे. 1.5 तास अभ्यास, अर्धा तास रिव्हिजन. पाहिजेच मला रिव्हिजन. 1.5 तासात थांबवा 10 प्रश्न झाले नसतील तर, पण अगोदर प्रश्नाची रिव्हिजन करा. ओके. मग असं 2-2 तासाचे तुम्ही किती तास बसू शकता? बसा की 2 तास. हां, बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 14 तास. नाही होणार तुमच्याकडनं. ओके. इनिशियली 6 तास तरी बसा. अरे 4 तास तरी बसा रे. बसा रे. करा रे अभ्यास. स्वतःसाठी अभ्यास करा लक्षात घ्या. ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. प्रत्येक विषयाला हात लावायचा. एका तासात जर समजा ठीक आहे, पहिला केमिस्ट्री करणार असतील, तर केमिस्ट्री व्हिडिओ आपण अपलोड केलेत. मी देतोय तेच प्रश्न करा रे बाळांनो. तुम्ही नको ते चुकीचे प्रश्न नका करत बसू. मी देताना पी-वाय-क्यूज देतोय. प्रोबॅबल येणारे क्वेशनच देतोय. शेवटी त्यातली राहणारे आता क्वेशन बँक पण मी फॉलो करतोय. त्यातले क्वेशन तुम्हाला हुडकून देतोय. हे करून शेवटी 45 दिवस मी तुम्हाला प्रश्न प्रोव्हाईड करणार आहे. आता प्रत्येक विषयात काय 400-400 प्रश्न आहेत का? नाहीये तेवढे प्रश्न. सगळं कव्हर होणार आहे तुमचं लक्षात घ्या. मग तुमचं टायमिंग वाढवा. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो. आता इंग्लिशला 2 तास द्यायची गरज आहे असं वाटत नाही. 1 तास पुष्कळ झाला. आय-टीला पण 1-1 तास ठीक झालं ना. मग मेन सब्जेक्टला 2-2 तास दिले. बाकी सब्जेक्टना 1-1 तास दिला. झाले की ते 9 तास. 9 तास तर आपण काढू शकतो की आरामात. स्ट्रिक्टली लक्षात घ्या. त्यानंतर वेळ उरला तर अजून ह्या पी-सी-एमलाच फोकस करा लक्षात घ्या. जाऊ दे पुसलं गेलंय माझ्याकडून हे. डिस्ट्रॅक्शन कमी करा बरं का बाळांनो. आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो. डेली शेड्यूल पाहिजेच, टार्गेट पाहिजेच हं. मी तुम्हाला सांगतो मला इतका आनंद होतोय हे सांगताना, की माझ्या क्लासमध्ये सगळी मुलं अभ्यास करायला लागलेत. मी माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये लेक्चर घेत असताना ना, फक्त 5 ते 6 मुलांना उभा केलं. मुलं बरं का, मुली नाही. मुलींचा इगो हर्ट होतो. मुलांना उभा करून मी सांगितलं, की "बाळांनो, तुम्ही मागं पडलाय. तुम्ही अजून सुरुवात केली नाही." किती मुलं? 5 ते 6च फक्त मुलं. ती सगळे करतायत. डायग्रामचा होमवर्क दिला, डायग्राम करतायत. डेफिनिशन, डिस्टिंग्विश सगळं करतायत आणि त्यांचं एक म्हणणं आहे, "सर तुम्ही फक्त द्या. तुम्ही फक्त द्या." मी साताऱ्यातल्या एका कॉलेजवर सेमिनार द्यायला गेलो होतो. त्यांना पण माझं YouTube अरे साताऱ्यात फक्त त्या बघितलं मी 150-200 मध्ये एकाच मुलाला माझं फक्त YouTube चॅनल माहिती होतं. ओके. मी तुम्हाला बोललोय, की त्यांना मी होमवर्क दिलाय. हाच YouTubeवरचा. आणि त्यांना म्हटलं मी 10 दिवसानंतर येतो चेक करायला. ते म्हटले, "सर 10 दिवस कशाला? 5 दिवसांनीच या. पण आम्हाला गाईड करा." मी तुम्हाला सांगू का? त्या तुमच्या या प्रोत्साहनामुळेच मी खुश होतो लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं एक डेली शेड्यूल पाहिजे मला, की मला हे सरांनी दिलेलं होमवर्क कंप्लीट करायचं. करायचं ॲट एनी कॉस्ट हे लक्षात घ्या. बरं इथं बरीचशी मुलं काय म्हणतात माहिती का? की सी काय? तर तुम्ही क्रॅश कोर्स घेतलेलाच आहे लक्षात घ्या. तुम्ही तो फॉलो करताय, प्रॉपर फॉलो करताय. नाही तुला खूप वेळ लागतोय आणि डिस्ट्रॅक्शन कमी करा मग तुमच्या लक्षात येईल, की वेळच वेळ आहे आपल्याकडं. वेळच वेळ आहे आपल्याकडं हे लक्षात घ्या. जर तुम्ही वेळ वाचवला, चुकीच्या ठिकाणी वाया घालवला नाही तर वेळच वेळ आहे लक्षात घ्या. भीती हे नकोय बरं का लक्षात घ्या. तणाव नकोय. आरामात. आपण पहिलेच प्रश्न येणार आहेत. फक्त एवढं आहे, की आपण काय लेव्हलला अभ्यास केला हे तुम्हाला माहिती आहे ना. चमत्काराची अपेक्षा करू नका. तुम्ही जीव तोडून अभ्यास केलाय, सगळं केलंय ना पेपर सोपा जाणार आहे. पण तुम्ही वरवर अभ्यास करून गेलाय, 10-12 प्रश्न करून गेलाय त्यातलंच आलं पाहिजे, तर नाही होणार. तर तेवढं एक लक्षात घ्या. पूर्ण अभ्यास केल्याशिवाय भीती दूर होणार नाही आणि माझ्यावर विश्वास ठेवा. फक्त 40-45 दिवस सलग ही स्ट्रॅटेजी फॉलो करा ना. ठीक आहे, ती स्ट्रॅटेजी म्हणूया आपण. त्याच्यानंतर सांगतो, भीती गेली की कॉन्फिडन्स आपोआप येतो लक्षात घ्या. भीती गेली की कॉन्फिडन्स येणार आहे आणि एकदा कॉन्फिडन्स आला ना, तो माणूस आयुष्यात ना फेल्युअर येऊ शकत नाही. आलं ना,
तर कॉन्फिडन्स घेऊन त्याला ओव्हरकम करू शकतो हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतोय, एवढं मी तुम्हाला बोललो. 45 स्टडी असं म्हणू नका, "अरे प्लॅन तर सरांनी दिलाच नाही." प्लॅन दिलाय मी तुम्हाला. 2-2 तास अभ्यास करत राहायचा. सगळे सब्जेक्ट घ्यायचे. मी दिलोय ते शेड्यूल फॉलो करायचंय. त्यातलेच क्वेशन्स करायचे आहेत. मी तुम्हाला इथं साताऱ्यात ना यशवंतराव चव्हाण ज्युनियर कॉलेज आहे. वाय-सी कॉलेज म्हणूया आपण. लाल बहादूर शास्त्री एल-बी-एस कॉलेज आहे. सयाजीराव कॉलेज आहे. 3 दी बेस्ट कॉलेज आमच्या साताऱ्यात आहेत. त्यांचे प्रिलिमचे पेपर माझ्याकडे आहेत. त्यांचे पुन्हा सेमेस्टरचे पेपर आहेत, युनिट टेस्ट आहेत. मी त्यातलेच क्वेशन्स तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. मी तुम्हाला सांगू का? आमच्या वाय-सी कॉलेजमध्ये लक्षात घ्या, जे काही आहेत शिक्षक एकदम अनुभवी आहेत. तुम्ही तो जो पेपर मी तुम्हाला नंतर मी तुमच्यावर शेअर पण करेन बाळांनो, लक्षात घ्या. मग तो जो पेपर आहे तुम्ही बघाल ना, अगदी बोर्डच्या परीक्षेप्रमाणे असतो. वेटेजनुसार, डिफिकल्टी लेव्हल एकदम ओके. पण काही मी बघतो ना कॉलेजेसचे पेपर असतात ना भावांनो, काही कॉलेजेस तर कोणाचं नाव नको घ्यायला. कुठल्या पब्लिकेशनच्या मागचे पेपर आहे तसे देतात. अशी पण कॉलेज मी बघितलेत. ओके. काही कॉलेज असे बघितलेत, की मी मॅथ्सचा पेपर बघितला एका कॉलेजचा. लॉजिक 32 मार्काला विचारलंय. तर आहे का 32 मार्काला? का म्हणून विचारलं कुणास ठाऊक. मग तसलं नकोय. मग हे पेपर मधलेच मी तुम्हाला आय-एम-पी क्वेशन प्रोव्हाईड करणार आहे. रोज 10, 10, 10 असं. 10 प्रश्न फिजिक्सचे, 10 केमिस्ट्रीचे, ऑर्गॅनिकचे 2-3 1-2 प्रश्न. ओके. आणि मला असं वाटतं, की मॅथ्सचे थेरम पण नंतर मी देणार आहे बरं का तुम्हाला. त्याच्यामुळे ते पण काळजी करायची नाही बिलकुल. मग आता हे 45 दिवसात ना आपल्याला फोडून काढायचं सगळं लक्षात घ्या. जबरदस्त अभ्यास करायचा आहे. 0 डिस्ट्रॅक्शन. प्रॉपर 2 तासाचं मी उठणार नाही 2 तासात. मी करणार 1.5 तासाचे प्रश्न. बस इकडं-तिकडं टाईम वेस्ट करणार नाही. मी प्रामाणिकपणे अभ्यास करणार ही प्रतिज्ञा करा आणि अभ्यासाला लागा. ऑल द बेस्ट.